तर बऱ्याचदा आपल्या घरामध्ये भाजीला काही नसतं किंवा भाजी काय करावी असं सुचत नसेल ना, तर तुम्ही एकदा ही माझी आई किंवा आजी बनवायची त्या पद्धतीने शेंगदाण्याचं बट्टं किंवा झिरकं नक्की ट्राय करा. गरम गरम भातासोबत, भाकरीसोबत खूप छान लागतं. तर व्हिडिओ थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनललाही लाईक फॉलो करा. आधी कढईमध्ये पाव कप शेंगदाणे खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे भाजले गेले की यामध्ये 1 मोठा चमचा तीळ आणि 2 मोठे चमचे सुकं खोबरं टाकून गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. हे सगळे पदार्थ छान भाजले गेले की ताटात काढून गार करायचे. आता एक वाटणासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये 5-6 लसूण पाकळ्या, 3-4 हिरव्या मिरच्या, थोडी कढीपत्त्याची पानं आणि काड्यांसकट स्वच्छ धुतलेली थोडीशी कोथिंबीर घ्यायची. पाणी न टाकता याचं वाटण बनवायचं आहे. तर यामध्ये ना पाव चमचा जिरंही टाकून घेऊयात आणि अगदी थोडंसं मीठ टाकूयात, म्हणजे यातली मिरची अगदी बारीक दळली जाते. पाणी न टाकता आपलं वाटण रेडी आहे. आता ते वाटण मी काढून घेतलं आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं मिश्रण घेऊन थोडं पाणी टाकून असं बारीक वाटण करायचं, म्हणजे ही भाजी छान मिळून येते. आता कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करायचं. यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं, पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि तयार केलेला ठेचा अगदी खरपूस होईपर्यंत मंद आचेवर परतवून घ्यायचा. यामध्ये ना अगदी थोडीशी हळद घालायची आहे, पाव चमचा इतकी. त्यानंतर तयार केलेलं शेंगदाण्याचं वाटण आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे. तर साधारण 2 ते 2.5 ग्लास मी यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याला एक उकळी आणायची आहे. एक उकळी आली की गॅसची फ्लेम लो करायची. अर्धवट झाकण ठेवून आपल्याला मंद आचेवर 10-12 मिनिटासाठी ही चांगली उकळून घ्यायची आहे. तर तुम्हीसुद्धा असं शेंगदाण्याचं भट्ट नक्की ट्राय करा आणि कसं वाटलं त्याचा अभिप्राय द्यायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.